स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे. उद्याची अमावस्या म्हणजे प्रचंड लाभदायक देणार आहे, कारण शनिवारच्या आलेल्या अमावस्या आपल्याला अतिशय जास्त लाभ देते. तर कशा प्रकारे लाभ देते आणि काय लाभ देते, शनिवारचीच अमावस्या का महत्त्वदायी मानली जाते, काय त्याचं इतकं महत्त्व असतं, कशासाठी ती प्रभावशाली असतं, हो सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे. तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण पहा. बघा, आपण जर घरातील कवड नसलं तर शनिवारी बांधतो. कवड कशासाठी बांधतो? आपल्या घराला दृष्टी लागू नये, आपल्या घरात वाईट शक्तीचा प्रभाव पडू नये किंवा वाईट शक्ती घरात येऊ नये, नकारात्मकता राहू नये, वादविवाद होऊ नये, यासाठी आपण कवड बांधतो, बरोबर ना. तो पण शनिवारी बांधतो. मग शनिवारची अमावस्या विथ कवड बांधणे म्हणजे बाकीच्या गोष्टीचा उपाय करणे खूप लाभदायक असणार आहे. तर शनिवारची एकादशी आपल्यासाठी शनिवारची अमावस्या आपल्यासाठी खूप लाभदायक आलेली आहे. यासाठी आपण सेवा काय करायची, तर अमावस्याला नवनाथ पारायण करायचं. नवनाथ पारायणाला फक्त 45 मिनिटांचा वेळ लागतो. तो नवनाथ पारायण करा. नवनाथ पारायणानं प्रचंड लाभ होतो. नवनाथ हे आदेश बांधव आपली कायम संरक्षण करतात. नाथपंथीयांची सेवा म्हणजे अनन्यसाधारण मानली जाते. नाथपंथांची सेवा केली म्हणजे आपल्या घरात स्मशान होत नाही. सदैव भगवान शिवशंकराचा आशीर्वाद होतो. स्मशान होणार असेल तेही आपत्ती टळली जाते. अनुभव घ्या. म्हणून नाथपंथांची सेवा आपल्या हातून अशी होत नसली तर तुम्ही शनिवारी जशी अमावस्या येत असेल त्या दिवशी निश्चितच तुम्ही काय करायचं, नाथपंथी म्हणजे नवनाथ भक्तिसागर दिंडोरी मार्गातील आपला ग्रंथ आणायचा आणि 45 मिनिटं त्याच्यासाठी वेळ द्यायचा. मग तुम्ही सकाळपासून अमावस्या कधी चालू होत्या, उद्या आज संध्याकाळपासून चालू होत्या तर उद्यापर्यंत आहे. उद्या कधी संपते त्याच्या आत हा पूर्णपणे नवनाथ भक्तिसागर आपला वाचून झाला पाहिजे. त्याच प्रकारे अमावस्या आजपासून जरी चालू झाली तरी शनिवारी उद्या संध्याकाळी दक्षिणेला तोंड करून मातीच्या पंथी म्हणजे दिवाळीला आपण जशी पंथी लावतो तशीच पंथी फक्त दक्षिण दिशेला तोंड करून तुपाचा दिवा लावायचा आणि 11 वेळा ओम श्री पित्राय नमः, ओम श्री पित्राय नमः, ओम श्री पित्राय नमः असा हा मंत्र 11 वेळा म्हणायचा. आपल्या घरातील पित्रांचा त्रास नष्ट होतो. पित्रांच्या काही गोष्टी असतात त्या पूर्णपणे बंद होतात. म्हणजेच काय तर आपल्या घरातील मुलांची लग्न न होणे म्हणजे सगळ्यात जास्त पित्रांच्या त्रासामुळे मुलांची लग्न लवकर ठरत नाही किंवा आपल्या घरात मुलाचं लग्न झालं असेल तर मुलाला मूल होत नाही. प्रचंड आपण दवाखान्यात पैसा घालतो, इकडे तिकडे बघतो, परंतु काही दोष सांगतात. तो दोष म्हणजेच पित्राचा दोष आहे. पित्राचा दोष जिथे असेल तिथं घरी मुली जन्माला येतात, एक तर मुलंच होत नाहीत, नाही तर लग्नच होत नाही. ह्या गोष्टीनं पित्राचा त्रास होतो आणि आरोग्याच्या तक्रारी भरपूर वाढतात. लक्षात ठेवा, ह्या जर गोष्टी तुमच्यात असेल तर 100% तुम्हाला पित्रांचा त्रास आहे. हा त्रास होण्यासाठी उद्या शनिवारची अमावस्या खूप महत्त्वदायी आहे. दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावा आणि तो मंत्र सांगितलेला म्हणा. बघा, तुमच्या घरात पित्रांना मोक्ष मिळेल आणि तुमची इच्छा असेल ती पुरी होईल. अशा प्रकारे तुम्ही जर अमावस्याला सांगितलेल्या वारंवार सेवा करत असाल तर निश्चितच तुमच्या घरातील कलह, द्वेष, वाईट शक्तीचा नाश होतो. तशाच प्रकारे नारळ एक घ्यायचा, शेंडी आपल्या प्रवेशद्वाराकडे आपण पुरला असेल तर डोक्यावर पदर घ्यायचा, पुरुष असेल तर त्यांना डोक्यात टावेल गुंडाळायचं किंवा टोपी घालायला लावायची आणि शेंडी आपल्या घराच्या दिशेला करायची आणि वरून खाली नाही, खालून वर असा नारळ उतरायचा, खालून वर असं करायचा. श्री स्वामी समर्थ बोलायचा. तो नारळ जोपर्यंत बाहेर फेकत नाही तोपर्यंत कुणाशी एक शब्द बोलायचं नाही, पाय चप्पल घालायची नाही, काय नाही. जवळ आसपास कुणाच्या घरावर पडेल असं टाकायचं नाही, कुणाच्या घराच्या शेजारी टाकायचं नाही, कुणाच्या घराच्या पुढे टाकायचं नाही. वाहत्या पाण्यात किंवा मग लांब असं शेतात वगैरे टाकून दिला तरी चालतो, परंतु कुणाला वाईट वाटू नये. आपण कुणावर उतारा करत नाही किंवा अंधश्रद्धा करत नाही. आपल्या घराला लागली नजर बाधा आपण ही करतोय. स्वामी केंद्रातील नियम आहे, फक्त कुणाला वाईट वाटू नये म्हणून. आता तिसरा उपाय, नारळ एक घ्यायचा, नारळ भीमसेन कापराचा खडा ठेवायचा आणि तो नारळ स्वामींच्या पुढे ठेवून तो भीमसेन कापूर पेटवायचा आणि तो 4 अक्षता टाकायच्या आणि स्वामींनी विनंती करायची की स्वामी महाराज, माझ्या घरावर जर काही वाईट प्रसंग येणार असेल, वाईट काही गोष्टी घडणार असेल तर तो प्रसंग टाळा आणि माझ्या घरच्यांच्या सगळ्यांच्या पाठीशी सदैव उभं राहा. अशा प्रकारे महाराजांना आज्ञा केली तर महाराज ईदभर येणार असेल किंवा हातभर येणार असेल तर बोटावरच्या नखाच्या बोटावर येऊन टेकवतात आणि एवढंच आपल्याला भोग देतात. तर बघा, अशा प्रकारच्या सेवा जर आपण वारंवार करत राहिलो तर महाराज आपल्याला निश्चितच भोग कमी करतात. कर्माच्या भोगामुळे आपल्याला काही प्रसंग आपल्याला वारंवार येत असतात. तेच वारंवार प्रसंग जर हातभर असेल तर ते बरोबर येऊन जातात आणि मग तेवढे आपल्याला सुचायला काही फरक पडत नाही. तर तुम्ही म्हणाल काही गोष्टी सगळ्या सेवेने मग आपल्याला वाईट प्रसंग येणार काय, तर असं नसतं. कर्माचा लेखाजोखा प्रत्येकाला असतो. अगदी परमपूज्य गुरु माऊलीसुद्धा भोगत आहेत. कर्म हे कुणाला चुकलेले नाही, साक्षात परमेश्वराला चुकलेले नाही. स्वामी समर्थ अवतारात सुद्धा त्यांनी भरपूर काही भोगलेले आहे. ते
परमेश्वर ब्रह्मांड असून जर भोगत असले तर तुम्ही आम्ही कोण आहे? सामान्य माणूस आहे आणि शिवाय वाईट कर्म करणारे माणूस आहोत. असं कोणीही नाही की तो सगळे पावन एकदम ओके क्लिअर माणूस आहे आणि त्याने कुठलंच वाईट कर्म केलेलं नाही जन्माला आल्यापासून. असा एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही आहे. अदरवाईज मी कोणी असू दे, वाईट कर्म प्रत्येकात असतात. तेच कर्म नष्ट करण्यासाठी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा वारंवार करत राहिलो तर आपल्याला निश्चितच त्या कर्मापासून मुक्त मिळते आणि आपल्याला पुण्याचा मार्ग मिळतो. म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा वारंवार करत राहायच्या, त्याही पॉझिटिव्ह थिंकिंग न करायच्या. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी हेतू असतो, प्रत्येक गोष्टीचा उद्देश असतो, तो फक्त जाणून घ्यायचा. आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा जो करील तोच खातो मेवा, प्रत्येकाला माहीत असतं. जो करेल सेवा तो खायला मेवा. आणि महाराज आपल्या पाठीशी असतात. आपण हाक मारली की जिथे हाक मारू तिथे उभे राहतात. परमपूज्य सद्गुरू गुरुमाऊलींच्या प्रचंड तोडग्याने, प्रचंड सिद्धमय तोडग्याने प्रत्येकांना अनुभव येत आहे, अनुभव येणार आहे. तुमचे असेच काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे निश्चितच विचारत जा. तुमचे काही प्रश्न असतील ते मी प्रत्येक वेळी सांगते, बिनधास्त विचारत जा. कुठलाही प्रश्न असू द्या, तुमचे प्रश्न कमेंटद्वारे विचारा, त्याचे निवारण निश्चितच केले जाईल. आणि ज्या सेवा सांगते ना त्या फक्त तुम्ही मनापासून करा आणि त्याचा रिझल्ट आला की तेही तुम्ही सांगा. कारण तुमच्या त्या रिझल्ट येण्यानं सांगण्याने जर अदरवाईज दुसरा माणूस जर अडकला असेल तर तोही या संकटातून निघून जाईल. कारण स्वामी महाराजांना सामाजिक कार्य भरपूर आवडतं. स्वतःपुरती सेवा करल त्याला जास्त महाराज ही करत नाही, तात्पुरतीच ते आपण नेहमी मिळते. परंतु आपण जर दुसऱ्यासाठी आणि दुसऱ्यांकरता झिजत गेलो, दुसऱ्यांच्या करता सेवा करत गेलो तर निश्चितच त्या सेवेची आपल्याला दान दुपटीने नव्हे तर चक्रीय वाज्याने मेवा मिळतो. तर असो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मनापासून सांगते तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थ कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील त्याच्या खाली प्रश्नही विचारा, त्याचे निश्चितच निवारण केले जाईल. आणि हो, शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे ह्याच प्रकारचे म्हणजेच काय स्वामी समर्थ महाराजांचे तोडगे असतील, काही ईदगुज असेल, येणारे सण आपण कसे साजरे करायचे, आपल्याकडून काही चुकतंय का, काही गोष्टी केंद्रामार्फत सारख्या होतात का, हे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि तुमचं काही चुकत असेल तर ती चूक हातून होणार नाही. स्वामी समर्थ महाराजांची कृपा जशी माझ्यावर आहे तशी तुमच्यावरही होईल निश्चितच. यासाठी आपला व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आणि ज्या गोष्टी सांगितल्या तशा